हॅपी वुमन्स डेच्या वेळेस हा ड्रेस घेतला मला. वन पीसच आहे, छान आहे ना. आणि थोडंसं व्हिडिओ आहे तो कुठे गेला काय माहीत. हॅपी मदर डेचं मी नंतर शेअर करेन तुम्हाला. मुलाकडे येतो व्हिडिओ. हां, छान वाटतं ना. माझ्या सुनबाईने घेतलं. मुलांनी सकाळी बाहेरच जेवायला नेलं होतं. छान लागते. खूप आली गवारीची पावसामध्ये आणि खूप स्वस्त दिली त्या मुलींनी मला. आज कालच्या रविवारचा बाजार होता, 15 रुपये पावने दिली. तर महाग असते गवार, 30-35 रुपये पाव होते. पण छान आहे. कवळी शेंगदाणे भाजलेत मी. लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि जिरे. आज गवारची भाजी आणि भाकरी टाकणारे. मग अशी नूडल्स केले ते हक्का नूडल्स आणले. 4-5 वाजता खातात ना सगळे. भूक लागते एवढं नाही घेत. छान झाले पण गव्हात छान भाजून घ्यायचं अगोदर. मग लसूण, हिरवी मिरची, जिरे टाकून मस्तपैकी आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि पाणी टाकून थोडा रस्सा केला तरी चालतं. मी 2 भाकरी टाकणार आता. चला भेटू परत. तुम्हाला हे झाड पण टाकायचं. हे लावले आज. छान दिसतं ना, स्टिकर आहे. हे देवघर. आणि इथं अजून लावायचे. पसारा नका बघू, इग्नोर करा. इथं मी फळ्या लावल्या. तुम्हाला सांगितलं ना 2 फळ्या आणल्या. इथं मनी प्लॅन्ट लावले असे आणि आहे. आता उद्या लावणार आहे, मग तुम्हाला दाखवते. आणि असंच वरती पण लावलेलं अटकवलेलं आहे. सगळ्यांना आवड आहे झाडांची. इथं एक मनी प्लॅन्ट लावला आणि इथं खाली. इथं पहिलंच आहे, पण त्याला कट केलं गेलं. आणि हे 2 याच्यात लावलं. हे पेंटिंग केलेले आहे. मडकं नाही का ते बिर्याणीसाठी भेटतं ते, त्याच्यावर. आणि हे छोटंसं छान वाढतात मनी प्लॅन्ट. आणि आज ते इकडं फळ्या लावल्यात. छान वाटतं ना. इकडे वरती एक आहे. ह्या घरामध्ये बेडरूममध्ये हे असं मनी प्लॅन्ट. वर चढवला. छान वाटतं ना. इथं तुम्ही पाहिलंच त्याशी दाखवलं मी तुम्हाला. हे रूम इकडून बाहेरचा लोक दिसतो आणि तशी झाड. इथे खुर्ची ठेवली आणि कूलर. लावलं असं वर चढवलं असं. संध्याकाळची झाडं छान वाटतात. कागदी फुलं आहेत. बेल बघा चालू आहे. चला तुम्हाला गवारीची रेसिपी दाखवते. परत भेटू आपण. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू. बाय. गवत छान भाजली. लसूण घेतला गवत. थोडंसं जिरे
थोडंसं हिरवी मिरची. हिरवी मिरची 2-3 घेतल्यात, तिखट मिरची, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे आणि नंतर थोडीशी शेंगदाणे. बारीक केलं त्यातच टाकणार आहे मी आता. हळद मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचं हिरवी मिरची जिरे चांगलं परतून द्यायचं. आणि चांगलं तेल सुटतं. शेंगदाण्याचं कूट टाकलं ना. शेंगदाण्याचं कूट शक्यतो आम्ही साल नाही काढत शेंगदाण्याची. आता ह्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं. हळद टाकल्यामुळे थोडंसं पिवळं करून येतं. चला आता हे पाणी टाकलं गरम. मी चांगली परतलं मी आता त्यात पाणी टाकते. मला शिजून देते थोडा लवकर शिजत. शेंग आहे ना ती चांगली परतलेली छान, त्याच्यामुळे लवकर शिजेल. पाणी अजून पाहिजे असं अजून टाकू शकतो आपण. मला थोडीशीच पाहिजे. मी चपाती करणार आहे, बाकी बघू जमली तर. आणि हे थोडीशी काळी भाजी कारण लोखंडाच्या कढईत आहे ना. काल काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते. हे बघा मी काल हे 2 आणलं. मला एक तुपासाठी आणि एक तेलासाठी. हे मी वापरायला काढलं तुपासाठी आणि हे तेलासाठी आणलं. छान पडलं मला हे. आणि हे 2 छोटे, एक डब्बा स्टीलचा आणि हा छोटा डब्बा काही पण फ्रीजमध्ये काढून ठेवायला. एक मोठा आहे छोटा. आणि हे मला केकसाठी पाहिजे होतं छोटंसं. पहिल्यांदाच आणलं मी, तर हे करून बघणार आहे. आणि हे मी सँडविचसाठी आणलं. गॅसवरचं आणलं होतं. बघू आपण कसं होतं ते तुम्हाला मी शेअर करीन. कालची खरेदी एवढी झाली. आणि एक ड्रेस घेतला मी, तुम्हाला मी शेअर करते.